नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 12वी प्रकरण 9 अर्थशास्त्र भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार त्यातील आपल्याला नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रामधलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. गेल्या भागामध्ये भारतातील नाणे बाजार भांडवल बाजार याविषयी प्रस्तावना बघितली, नाणे बाजाराचं व्याख्या आपण बघितली. आता आपण नाणे बाजारामधील असंघटित क्षेत्रातलं पहिलं क्षेत्र बघणार आहोत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चला तर मग बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघण्याच्या आधी आपण नाणे बाजाराचे दोन क्षेत्र आहेत, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत वित्तीय गृह. आणि असंघटितमध्ये काय? स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ संस्था. मग आपण आज बघणार आहोत भारतीय संघटित क्षेत्रामधलं भारतीय रिझर्व्ह बँक. त्याआधी संघटित क्षेत्र म्हणजे काय की भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत वित्तीय गृह यांचा समावेश आहे. त्यांचं कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालतं आणि हे क्षेत्र सर्वमान्य आणि सरकार मान्य असल्यामुळे आणि लोकांचा यांच्यावर लवकर विश्वास बसतो, याला संघटित क्षेत्र असं म्हटलं जातं. मग त्यातली पहिली बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेला RBI असं म्हणतात किंवा भारतीय मध्यवर्ती बँक असं सुद्धा म्हणतात. ती पूर्ण देशाची एकच बँक असते. त्यांची एखादी शाखा भरपूर शाखा असतात, पण देशाची एकच बँक म्हणून ग्राह्य धरली जाते. हिल्टन एक आयोगाच्या शिफारसीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. मग भारतीय रिझर्व्ह बँक 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याचा वैधानिक आधाराची तरतूद करण्यात आली. म्हणजेच ती कायदेशीर 1934 मध्ये मूलभूत कार्यानुसार ती तरतूद करण्यात आली. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारकांनी बँक म्हणून जाहीर केली. मग इथं सरकारची बँक नव्हती ती. 1 एप्रिल 1935 मध्ये त्यांनी खाजगी भागधारकांनी बँक म्हणून जाहीर केली. म्हणून नंतर मग भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आलं. राष्ट्रीयकरण झालं म्हणजे ती देशाच्या बँकेमध्ये झालं. मग म्हणून ही नाणे बाजाराची एक महत्त्वाची घटक मानली जाते. मग कधी झाली याची तरतूद? 1934 मध्ये झाली. मग खाजगी लोकांनी 1 एप्रिल 1935 मध्ये सुरुवात झाली आणि तिचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949 साली. आलं लक्षात? मग रिझर्व्ह बँकेची व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळी केलेली आहे. मग डॉक्टर A.H. डिकॉक म्हणतात मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर बँक म्हणतात. काय म्हणतात? मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर बँक आहे. तर प्राध्यापक W.A. शॉ म्हणतात अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक आहे. जी अर्थव्यवस्थेवर म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पैशाच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवते त्याला मध्यवर्ती बँक असं म्हणतात. मग मध्यवर्ती बँकेची आपल्याला 8 कार्य सांगता येतील. चलन निर्मिती करणारी बँक, सरकारची बँक, बँकांची बँक, परकीय चलनाच्या साठ्याचा सांभाळ, तसंच याच्यामध्ये पतपैशांचं नियंत्रण, आकडेवारी गोळा करणं, प्रसिद्ध करणं, विकासाभिमुख प्रोत्साहन कार्य आणि इतर कार्य. सर्व कार्य आपण सविस्तर बघूया. मग पहिलं आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. मग भारतीय रिझर्व्ह जी बँक आहे ती बँक 1 रुपयाच्या नाणी सोडून सर्व प्रकारच्या नोटा ती छापत असते. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला जर नोटा छापायची असेल तर 200 कोटी रुपयाची ठेव तिच्याकडे ठेवावी लागते. मग त्याच्यामध्ये 115 कोटी रुपयाचं सोनं आणि 85 कोटी रुपयाचं चलन त्याच्याजवळ ठेवणं आवश्यक आहे. तरच तिला चलनी नोटा छापता येतात, नाही तर नाही छापता येत नाही. नाही तर तुम्हाला वाटेल की रात्रीमधनं नोटा संपल्या की नोटा छापणं हे नाही. तर 200 कोटी रुपये तिला सरकारकडे ठेवावे लागतात आणि तेव्हा तिला नोटा छापायचा अधिकार येतो. दुसरं आहे सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकार म्हणजे सरकारच्या वतीने ती आणि सरकारला सुद्धा ती सरकार सल्लागार प्रतिनिधी म्हणून ती काम करते.
ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते, सरकारच्या वतीने देणी देणे, सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन करणं, हे सगळं ती काम करत असते. काय करत असते? सरकारच्या वतीने प्रतिनिधी देणं घेणं वगैरे, कर्ज देणं, हे सगळं काम ती करत असते. तिसरं आहे ती बँकांची बँक आहे. जसं ती सरकारची बँक आहे तसं ती बँकांची बँक आहे. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना म्हणजे याच्यावर कायद्यांवरती नियंत्रण ठेवत असते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी आणि मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी, जसं रिझर्व्ह बँकेला चलनी नोटा छापायच्या असेल तर 200 कोटी रुपये ठेवायला लागतात, तसंच व्यापारी बँकांना आपले व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी काही राखीव निधी त्यांना ठेवावा लागतो रिझर्व्ह बँकेकडे. मग रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून आर्थिक सहाय्य ती देत असते. तसंच तारण बदल्यास बँकांना कर्जसुद्धा ती उपलब्ध करून देत असते. म्हणजे बँकांना सल्लागार म्हणून ती सुद्धा काम करत असते. पुढचं आहे परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचं संरक्षण म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवते, स्थिरता निश्चित करते, आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी विक्री करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करत असते. बघा, रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन जो आपल्या देशातल्या व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचं असेल तर त्याला त्या चलन पाहिजे ना, मग त्या चलनाचा साठा आणि संरक्षण करण्याचं काम ती करत असते. विनिमय दर कायम ठेवण्याचं, स्थिरता करण्याचं काम करत असते. मग तिथं विनिमय दर म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की दोन देशांचा व्यवहार करण्यासाठी जो दर ठरतो, माझा रुपया तुझा डॉलर, किती दर ठरतो, त्याला विनिमय दर असं म्हणतात. मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत सर्व सदस्य देशाच्या चलनाची खरेदी विक्री करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करत असते. पुढचं आहे पतपैशांवर नियंत्रण. देशाची सर्वात उच्च बँक असल्यामुळे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याचा आकारमानात व वापरात नियंत्रण ठेवत असते. मग 2 साधने तिच्याकडे, संख्यात्मक आणि गुणात्मक. मग संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर आहे, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आहे, रोकड निधी बदलते गुणोत्तर आहे. मग त्याला CRR व SLR या म्हणजे सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर यानुसार ती गुणात्मक पतनियंत्रणामध्ये मग कर्ज तारण, गाळ्याचं नियमन, कर्जाचं नियंत्रण, नैतिक मनधरणी याच्याद्वारे ती पैशांवर जर तेजी आली तर ती तिथला अर्थव्यवस्थेला बँकांजवळचा पैसा आपल्याकडे आणते, मंदी आली तर आपल्याकडचा पैसा ती बँकांना देत असते. असे व्यवहार ती करत असते. 6वं आहे आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे. बघा, रिझर्व्ह बँक काय करते? देशाच्या अर्थव्यवस्थेला, प्रत्येक बँकांना, प्रत्येक देशाच्या नागरिकाला समजण्यासाठी ती देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती गोळा करते, प्रसिद्ध करते. सांख्यिकी माहितीचं संकलन करणे आणि प्रसिद्ध करणं हे फार मोठं काम ती करत असते आणि त्यावरून आपल्या देशाची अर्थव्यवस्था समजत असते. त्याचबरोबर ती विकासाभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करत असते. म्हणजे काय, जे ग्रामीण भागात, निमशहरी भागात ज्या बँका म्हणजे ज्या सुविधा नाही आहेत त्या बँक सेवा वाढवण्याचं, ठेवीदारांना संरक्षण देणे, शेतकऱ्यांना कृषी पुरवठा करणे, उद्योजकांना पतपुरवठा करणं, हे म्हणजे जेणेकरून देशाच्या विकासासाठी ती प्रोत्साहन देत असते. म्हणजेच काय, पैशाचा पुरवठा करत असते जेणेकरून देशाचा विकास व्हायला पाहिजे. 8वं कार्य इतर कार्य. मग इतर कार्यांमध्ये रिझर्व्ह बँक काय करते? रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यातील आपापसातील देणीघेणीचा व्यवहार पण करते. बरं, आपापसातले भांडण जर असेल तर त्याचं निरसन करण्याचं काम ती करत असते. व्यापारी बँकांच्या अंतिम ऋणदाता, बघा अंतिम ऋणदाता म्हणजे जेव्हा व्यापारी बँकांना कुठं पैसा मिळत नाही तेव्हा मध्यवर्ती बँक ही अंतिम ऋणदाता म्हणजे आर्थिक संकटाच्या वेळेस सगळ्या बँकांना ती सहाय्य करत असते. एवढं कार्य ती करत असते. मग कुठली कुठली कार्य बघितली आपण की चलन निर्मिती करणं. तसंच बघा, पहिल्यापासून सांगते मी तुम्हाला, ही बँक काय काय करते? चलन निर्मिती करणे, चलनी नोटांची निर्मिती करणे, सरकारची बँक, बँकांची बँक, परकीय चलनाच्या साठ्यात सांभाळ करणं, पतपैशांवर नियंत्रण करणे, आकडेवारी गोळा करणे, प्रसिद्ध करणे, विकासाभिमुख कार्य, अंतिम ऋणदाता म्हणून काम करते. तसंच खात्याचं संरक्षण ती करत असते. इत्यादी प्रकारचं कार्य ती करत असते. मग
खालील देशाच्या आपल्या देशाची मध्यवर्ती बँकेचं मी तुम्हाला सांगितलं. मग आता बाकीच्या देशातल्या मध्यवर्ती बँक ज्या आहेत संयुक्त म्हणजे अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, चीन, युनायटेड किंगडम, स्वीडन, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांच्या मध्यवर्ती बँकेची नावं तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला जाऊन सर्च करा, त्यांचे चिन्ह सर्च करा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? आज आपण काय बघितलं? नाणे बाजारामधील असंघटित क्षेत्रामधलं रिझर्व्ह बँकेची 8 कार्य बघितलेली आहेत. धन्यवाद.